धारकासाठी विशेष बाब म्हणून स्वतंत्र 7/12 नमुना ई व गाव नमुना 12 ई तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला। गाव नमुना 7 ई मध्ये संबंधित वनपट्टाधारकाची नोंद घेण्यात येईल। गाव नमुना 12 ई मध्ये संबंधित जमिनीवरील पीकची नोंद घेण्यात येईल। या निर्णयामुळे वनपट्टाधारकांना पूर्वी येणाऱ्या अडचणी दूर होऊन त्यांना आता फार्मर आयडी, बँक कर्ज, कृषी विभागाच्या विविध योजना, ॲग्रिस्टॅग, नैसर्गिक आपत्तीची मदत व इतर कृषीविषयक शासकीय सुविधांचा लाभ अधिक सुलभपणे मिळू शकेल। म्हणजे आता आदिवासी वनपट्टेधारकाकरता जसं 7/12 आणि आपला उतारा असतो, गाव नमुना 12 असतो आणि 7/12 असतो, आता त्यांना 7 ई आणि 12 ई हा आता लागू झालेला आहे। या निर्णयामुळे राज्यातील 2 लाख अधिक आदिवासी कुटुंबांना तसेच इतर पारंपरिक वननिवासी वनपट्टाधारकांना याचा फायदा होणार आहे। ज्या ठिकाणी वनपट्टे वन ब्लॉक क्षेत्रामध्ये प्रदान करण्यात आले, कुठेतरी आनंदाची बातमी आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे आपले जे वनपट्टेधारक किसान आहे त्यांना ही माहिती मिळेल। आपण कित्येक वर्षापासून वनपट्ट्यामध्ये जमीन दोस्त आपण शेती करत होतो। शेती करताना आपल्या मालकीचं हक्काचं जमीन न होती, कारण वनपट्टेधारकांचे होते। आता आपण कित्येक 40 वर्ष 50 वर्षापासून जर आपण जमीन कसून त्या ठिकाणी शेती करत आहोत। आता माननीय मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मांडणी केला आणि नक्कीच कुठेतरी आपल्याला न्याय मिळणार आहे वनपट्टेधारक किसानांना, कारण ज्या 7/12 शेतकऱ्यांना जी योजनेचा लाभ मिळत होता, ज्या योजनेचा लाभ मिळत होता ते योजनेचा लाभ वनपट्टेधारक किसानांना मिळत नव्हता। पण आता आपले जे वनपट्टेधारक किसान आहेत त्यांचं 7/12 तयार होणार आहे। 7/12 तयार झाला तर आपल्याला कोणकोणत्या योजनेचा लाभ मिळणार आहे, जेवढे 7/12 असतात ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळतो तो लाभ आता आपल्याला सुद्धा मिळणार आहे। सध्या फार्मर आयडी तयार करण्याची सुरू आहे वनपट्टेधारक किसानचं, आणि आता हा मुद्दा समोर आला आहे की विधानसभेमध्ये माननीय मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक चांगला मुद्दा मांडणी केला। जास्त करून आता 84% वनपट्टेधारक किसान आहेत, आता त्यांना कुठेतरी न्याय मिळणार आहे। तर आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पाठवा, म्हणजे वनपट्टेधारक किसान त्यांना हा व्हिडिओ नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांनाही अपडेट मिळेल आणि त्यांनाही आनंद वाटेल की आपण कित्येक वर्षापासून प्रयत्न करत आहोत 7/12साठी, आम्हाला या योजनेचा लाभ दे, त्या योजनेचा लाभ दे, पण कोणीच कुठेच निर्णय घेत नव्हतं। पण आता विधानसभेमध्ये हा मुद्दा मांडणी केल्यानंतर आता कुठेतरी आपलं त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे असं वाटत आहे। आणि ही माननीय मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व काही आपल्याला त्या ठिकाणी 3-4 मुद्दे मांडणी केले आहेत। जास्त करून आदिवासी क्षेत्रामध्ये वनपट्टेधारक किसान आहे, आदिवासी क्षेत्रामध्ये कित्येक वर्षापासून 30 वर्ष 40 वर्ष 50 वर्षापासून जमीन कसून त्या ठिकाणी शेती करत आहेत आणि आता त्यांना कुठेतरी न्याय मिळणार आहे। हा चांगला निर्णय आहे। तर मी माननीय मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मनापासून स्वागत करतो, कारण हा निर्णय चांगला आहे। कारण शेती ही एक आपली उपजीविका असते, आपण शेतीवर अवलंबून आहोत आणि शेती पूर्ण कुटुंब त्या शेतीवरती अवलंबून असतात। जर वनपट्टे मध्ये ती जमीन मोडत असते तेव्हा आपल्याला कुठल्याही योजनेचा लाभ घेता येत नाही, काही योजनेचाच लाभ मिळतो। पण आपला जर स्वतःचा मालकीचा आपली जमीन होणार आहे, स्वतःची मालकीची जमीन झाली, 7/12 तयार झाला तर आपलं त्या ठिकाणी सर्व केंद्राचं योजना असेल किंवा महाराष्ट्राची योजना असेल, कोणतीही योजना असेल किंवा कृषी डिपार्टमेंटला जी योजना लागू आहे 7/12वाल्यांना, तसंच आपल्याला 7/12 तयार झाल्यानंतर आपल्याला हे सर्व योजनेचा लाभ घेता येणार आहे। जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही ही न्यूज ऐकून त्यांचं मनामध्ये कुठेतरी त्यांना आनंद वाटेल। धन्यवाद।